नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. माझे आमदार माननीय सुरेशरावजी हाळवणकर यांच्या वाढदिवस निमित्ताने शहापूर येथील शाळा क्रमांक 55, शाळा क्रमांक 43, शाळा क्रमांक 14, शाळा क्रमांक 36 या सर्व शाळांचा मिळून वह्या वाटप एकत्र कार्यक्रम शहापूर येथील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शिक्षण सभापती विद्या साळुंके तसेच ज्येष्ठ नेते नगरसेवक तानाजी पवार, भारतीय जनता पार्टीचे पश्चिम अध्यक्ष शशिकांत मोहिते तसेच नगरसेवक इम्रान बागवान, माजी नगरसेवक किसन शिंदे, युवा नेते रणजित अनुसे, सचिन हेरवाडे, जनता बँकेचे संचालक रमेश दादा पाटील तसेच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, राजू भाकरे, अनिल जाधव, भोजराज मंडीमणी, गिरीश जाधव, समीर शेख, रवी गणनावर, अनिल बामणावर, सतीश भस्मे, रहीम सोलापुरे, संजय कब्बुरे, सुनील वडगावे, कृष्णा निक्कम, दत्ता डेंगे, अक्षय माने, शुभम बर्गे, भगवान बरगाले, रहीम सोलापुरे तसेच शाळा क्रमांक 55चे मुख्याध्यापक, शाळा क्रमांक 43चे मुख्याध्यापक, शाळा क्रमांक 36चे मुख्याध्यापक, शाळा क्रमांक 14चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमासाठी पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचे कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक किसन शिंदे व रणजित अनुसे यांनी केले. आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आणि इचलकरंजी नगराचे भाग्यविधाते माजी आमदार सुरेशराव हाळवणकर साहेब यांचा वाढदिवस गेल्या महिनाभर झाले अत्यंत उत्साहानं चालू आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून वही वाटपाचा कार्यक्रम आज शहापूर येथील तोरणानगर आणि शहापूरमधील शहापूर चौकातील मराठी शाळेमध्ये अत्यंत उत्साहामध्ये पार पडण्यात आला आणि हाळवणकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ 20,000 वह्या वाटण्याचा निर्धार केला असून त्यापैकी आज शहापूर येथील मराठी शाळेमध्ये 6 शाळेमध्ये मिळून जवळजवळ 1,500 वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडत असून या कार्यक्रमासाठी शिक्षण सभापती विद्या साळुंके वहिनी तसेच आमचे नेते माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक तानाजी पवार साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पश्चिमचे शशिकांत मोहिते, नगरसेवक मारुती पात्रवट, नगरसेवक इम्रान बागवान तसेच आमचे अन्य सहकारी मिळून मी स्वतः रणजित अनुसे असतील, अशोक चव्हाण असतील, रमेशदादा पाटील असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आणि गरीब आणि लहान ज्या शाळेमध्ये वह्या मिळण्याची पेक्षा कमी असते अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, शिक्षण कमीत कमी पैशामध्ये व्हावं या उद्देशानं हा वह्या वाटण्याचा कार्यक्रमात आला आणि कालचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडण्यात आला.